मटण बघा मॅरिनेशन करण्यासाठी हळद मीठ लावली. आता दही टाकून घेऊया. दही टाकून घेतलंय, मिक्स करून घेऊया. तर हे बघा आपलं असं आता मटण मिक्स करून घेतलं आता मॅरिनेशनसाठी. सानू दिदी बघा भूक लागली ती वडापाव खाती. लसूण घेतला बघा गावरान, अद्रक. आता आपण याची पेस्ट बनवून घेऊ. कोथिंबीर पण घेतलेली. आता अद्रक कट करून घेतली. आता लसूण टाकून घेऊ. लसूण कोथिंबीर पण टाकली. आता याची पेस्ट बनवून घेऊ. हे बघा अशा प्रकारे बारीक पेस्ट बनवून झालेली आहे. आता मटण बघा अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं मॅरिनेशनसाठी. असं बघा मस्त मॅरिनेशन झालेलं आहे. कुकर ठेवलंय. आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर तेल टाकून घेऊया. तेल टाकून घेतलंय. बघा आज पाऊस आता उघडला आहे. वातावरण बघा कसं झालं इकडं, एकदम मस्त. हे बघा आज पावसाचं वातावरण आहे इकडं. पाणी साठलं इकडं. तेल तापलंय. आता मग त्यामध्ये लसूण व अद्रक पेस्ट टाकून घेऊया. बघा आता अद्रक लसूण पेस्ट आता ब्राऊन झाली. आता मटण टाकून घेऊया. मटण बघा टाकून घेतलं. आता हलवून घेऊया व्यवस्थित. आता आपण कुकरमध्ये मटणाला अंगचं पाणी शिरुस्तर आता वर त्याच्यावर कुकरचं भांडं झाकून ठेवूया. कुकरचं झाकण ठेवलंय. मटणाला बघा कधीही गार पाणी वरून टाकायचं नाही कुकरमध्ये. त्यासाठी आम्ही आता गरम पाणी करून घेतो. एक पातेलं ठेवलंय पाणी गरम करायला. हे बघा मटणाला कसं अंगचं पाणी सुटलंय. आता त्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी आता ओतून घेऊया. हे बघा आता आपण गरम केलेलं पाणी टाकून घेतलंय. आता कुकरचं आता झाकण लावून घेऊया. आता आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत मटण चांगलं मऊशीर शिजवून घेऊया. 5 शिट्ट्या झाल्यावर असं एकदम मऊशार शिजलं या. आता आपण काढून घेऊया. मटण बघा आपलं असं एकदम मस्तपैकी मऊ शिजलेलं आहे. आपण आता काढून घेतलं आहे. आता भाजी बनवण्यासाठी हे मटणाचं आळणी सूप. भाजी बनवण्यासाठी बघा मटण ग्रेव्ही घेतलाय सुहानाचा. घरकुल मटण मसाला घेतलाय. सुहाना मटण मसाला, धना पावडर, अंबारी कांदा लसूण चटपट मसाला घेतलाय. हा पण अंबारी मसाला घेतलाय. आता काळं तिखट घेतलंय. आता आपण घरी बनवलेलं कस्तुरी मेथी. आता सगळे मसाले बघा आपण एका असं ताटामध्ये घेतले. ताटाने घेतलंय. आता आपण त्याचा किस करून घेऊया. हे बघा खोबऱ्याचा किस करून झालेला आहे असा. आता कढई ठेवली. आता गॅसवर तेल टाकून घेऊया. आता तेल टाकून घेतलंय. तेल गरम झालंय. आता अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया. अद्रक लसूण पेस्ट बघा आता हलकासा ब्राऊन कलर झाला आहे. आता खोबऱ्याचा किस केलेला आपण टाकून घेऊया. खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मटण टाकून घेऊ. कस्तुरी मेथी टाकली. आता मटण टाकून घेऊया. मटण टाकून घेतलंय. मटण टाकून घेऊया. मटण टाकून घेतलंय. आता हे सगळे आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. मसाले टाकून झाले. थोडा अळणी सूप टाकून घेऊया. आता आपण अळणी सूप टाकून घेऊया. आता बघा आपल्या रश्याला अशी एकदम मस्त उकळी आलेली आहे. भाजीला बघा कशी एकदम मस्त तरी आलेली आहे. आता कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेतली बघा. आता अशा प्रकारे आपलं आता बघा कंदुरी मटण तयार झालेलं आहे. मटणासोबत खायला बाजरीच्या पिठाच्या भाकरी बनवणार आहोत.
बघा आता आपली भाकर तयार होते. हे बघा बाजरीची गरमागरम भाकर अशी तयार झालेली आहे. आता आपल्याला हे बघा आपलं कंदुरी मटण बनवून तयार झालंय. मी ताटात वाढून घेतलंय असं. त्यासोबत आळणी रस्सा पण घेतलाय, कांदा लिंबू आणि बाजरीची गरमागरम भाकरी. गावरान बोकडाचं कंदुरी मटण बनवलंय. बाजरीच्या भाकरीचा मस्त काला चुरलाय. टेस्ट एकदम नंबर 1 झालंय बघा.